सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम। आजपर्यंत जो वर्गीकरणाचा जो लढा होता हा कशा पद्धतीने म्हणजे बाबासाहेब गोखलेंपासून ते आतापर्यंत कशा पद्धतीने हा लढा लढला गेला हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु बऱ्याच लोकांच्या पोटात अशी पोटदुखी असते की एखादा नेता जेव्हा आंदोलन काढतो तर त्याला कुठून तरी काहीतरी शासनाकडून मिळतं, म्हणजे त्या सरकारकडून मिळतं आणि त्याला त्या सरकारचा लेबल लावण्याचं काम करत असतात। परंतु तसं नसतं मित्रांनो, आम्ही आरएसएसचे नाही किंवा आम्ही भाजपचे नाही, कुठल्याच आम्ही पक्षाचे नाही आहोत। आम्ही विषयाला प्राधान्य देतो आणि हे बघा अशी जी मायमाऊली आहे अशा लोक नेहमी स्वतःच्या घरातल्या पिठाचं भाकर तुकडा हा लोकांपर्यंत जो येणारा जो माणूस असतो ह्या उन्हामध्ये तडपणारा त्यांच्यासाठी कुठेतरी या भाकर तुकडा त्यांच्या मुखात गेला पाहिजे आणि ही जी चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे म्हणून ही तळमळ असते। अशी लोक करतात आणि बरेचसे लोक म्हणतात की मी केलं आणि माझ्यामुळे झालं, तर साहेब हे तुमच्यामुळे नाही, तुमच्या मीपणामुळे नाही, तर ही जे असंख्य जी लोक आहेत हे समाजाच्या हितासाठी हे रस्त्यावरती येत असतात, त्यांच्यामुळे ह्या चळवळी ह्या मुवमेंट ह्या लोकांपर्यंत येतात आणि शासनाला जाब विचारण्यासाठी खास करून ते येत असतात। हे अशा पद्धतीने येतात। कुणाचीही शब्द माझ्याकडे वेगळा येतोय, तुम्ही समजून घ्या तो शब्द काय असेल। भरपूर बोलावंसं वाटतं पण थोडक्यात बोलतो आणि तुम्ही समजवा, तुम्ही समजाल की मुवमेंट कशी आहे हे सगळं बघून। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम।